केला होता टहास शेवटचा दिवस गोड व्हावा बोलू विसावा लिया धावा तृष्णेची या कवतुक वाटे झाली या वेचाचे नाम मंगळाचे तिने गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची या तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी आता दिवस चारी खेळी मेळी आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची या समचरण सरोजम सांद नीलंबुदाभम जगननेतपान मंडनं मंडनाना तरुण तुलसीमालां कंधरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कारून आता याजसाठी केला होता टहास शेवटचा दिवस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड झिजवणारे वितराग संपन्न पंचमे निर्माते महाराष्ट्रभूषण देहुनिवासी जगद्गुरु जगदवंदनीय सकल कंठभूषी ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा आपला शेवट कसा गोड झाला याचं प्रतिपादन करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगावर यथामती यथा अवकाश जशी जमेल अशा प्रकारे आपल्या नियोजित वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात. सेवेपूर्वी परिहार द्यायचा तो म्हणजे असा पुण्यभूमी पावन क्षेत्र रिडज या आपल्या गावामध्ये कैलासवासी मुंजाजी बाजीराव लोकडे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने हा कार्यक्रम त्यांचे सुपुत्र माणिक मुंजाजी लोकडे आणि शिवाजी मुंजाजी लोकडे या दोघा बंधूंनी अतिशय अट्टहासानं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि खूप दिवसापूर्वी मला फोन करून हे निमंत्रण दिलं बरं का. आणि म्हणून त्यांच्यामुळे तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा हा योग आलेला आहे. याच्या अगोदर मी गडावरही आलो होतो, त्याच्यानंतर आपल्या जुन्या दस्तापुरात आहे का नाही काल्याच्या कीर्तनाला तिथेही आलो होतो आणि पुन्हा तुमच्या सगळ्यांचा हा दर्शनाचा योग आलेला आहे. त्यानिमित्तानं गुणीजन महाराज मंडळी आता आपण ज्यांचं गोड गायन ऐकलं ते आपल्या परिसराचं भूषण वैभव संगीत विशारद हरिभक्त नको 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 संगीत विशारद हरिभक्त पारायण आमचे देवाभाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सध्या देवाभाऊचं राज्य आहे. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद आहे. देवाभाऊंना सगळ्या आहे का नाही देवाभाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. हरिभक्त पारायण आमचे संभाजी महाराज बळेगावकर उपस्थित आहेत. हरिभक्तपरायण माझ्याबरोबर आलेले आमचे नामदेवजी महाराज आहेत. हरिभक्तपरायण आमचे मृदंगाचार्य कृष्णा महाराज आहेत.
हरिभक्त पारायण दादांचं नाव विसरलो. विठ्ठल महाराज, आमचे विठ्ठल महाराज आहेत, सुनील महाराज आहेत, आदी करून सगळीच महाराज मंडळी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात. विठ्ठला सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. आता लक्ष देऊन ऐका. जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगामध्ये सांगतात, याजसाठी केला होता अट्टहास. मी जीवनामध्ये जो अट्टहास केला तो या दिवसासाठी केला. कोणत्या दिवसासाठी? शेवटचा दिवस गोड व्हावा. ऐका आता लक्ष देऊ ना. शेवट आयुष्याचा का शेवट जन्म मरणाचा का शेवट साधनेचा? नेमका शेवट कोणता? जेवणाचा शेवट, चालीचा शेवट का कीर्तनाचा शेवट? नेमका शेवट कोणता? बरोबर आहे ना. आयुष्याचा शेवट, जन्ममरणाचा शेवट का साधनेचा शेवट? तर ऐका, आपलं साध्य आपल्याला मिळणं हा माणसाच्या जीवनातला शेवट आहे. नरदेहात आल्यानंतर माणसाचं साध्य काय? नरदेहात आल्यानंतर माणसाचं साध्य आहे भगवत प्राप्ती. जगाचा मालक ज्या दिवशी भेटला त्या दिवशी म्हणायचं, याजसाठी केला होता अट्टहास. जगाचा मालक भेटला की म्हणायचं, शेवटचा दिवस गोड व्हावा. जगाचा मालक भेटला की म्हणायचं, आता निश्चिंतीने पावलो विसावा. खुंटलिया धावा तृष्णेची या. खुंटणे म्हणजे थांबणे, धावा म्हणजे पळापळ आणि तृष्णा म्हणजे तहान. आता आमच्या जीवनात कोणती तहान शिल्लक राहिलेली नाही. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात तहान आहे. महाराज म्हणतात, आमच्या जीवनात कोणती तहान शिल्लक राहिलेली नाही. कवतुक वाटे झाली या वेचाचे, नाममंगळाचे तेने गुणे. भगवंताच्या मंगल नामानं एवढी मोठी क्रांती केली. काय क्रांती केली? ज्या मुक्तीसाठी लोक रात्रंदिवस धडपड करतात, ती मुक्ती आम्ही नवी नवरी करून आमच्या घरी आणली. तुका म्हणे मुक्ती परनिली, बोला पाठ आहे ते बोला. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मेळी. आता मुक्तीबरोबर लग्न लागल्यावर टेन्शन घेण्याचं काम आहे का? बोला. मुक्तीबरोबर लग्न लागल्यावर टेन्शन घेण्याचं काम आहे? बायको तहसीलदार असावी, वाळूचं टिपर असावं. कळतं का माझं बोलणं तुम्हाला? मग ताण घ्यायचं काम आहे? हां, अजिबात नाही. लक्षात ठेवा. तसं मुक्तीबरोबर लग्न लागलं की 4 दिवस खेळीमेळी, याचा अर्थ 4ही मुक्ती आम्हाला खेळण्यासाठी सुखकर झाल्या. देवाची द्वारी उभा, बोला पाठ आहे सगळ्याच्या. देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्ती चारी. हां, हे 4ही दिवस म्हणजे 4 मुक्ती आम्हाला खेळण्यासाठी सुखकर झाल्या. आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंडलिया धावा तृष्णेची या, असा अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे. विठ्ठला विठ्ठला. तुकाराम महाराज अभंगामध्ये आपला शेवट कसा गोड झाला याचं प्रतिपादन करतात. प्रत्येक माणसाच्या जीवनातले 2 दिवस महत्त्वाचे असतात. एक येण्याचा दिवस आणि दुसरा, बाहेरचा आवाज थोडा कमीच ठेव. एक येण्याचा दिवस आणि दुसरा जाण्याचा दिवस. हां, ज्याला येण्याचा दिवस मिळतो त्याला जाण्याचा दिवस मिळत असतो. हां, ज्याचं बारसं झालं त्याचं 13 होणार. आया है स जाएगा राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ गया कोई बांध गया जंजीर. महाराज म्हणले, येत नाही उरो आले अवतार, एरते पामर जीव किती. अवतारांना अवतार कार्य संपून जावं लागलेलं आहे. अवतारांना जावं लागलं, मग अवतावरल्याला वेळ लागणार आहे का? बोला. उपजलिया पिंडा मरण सांगाते, मरते उपजते सवेची ते. जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ. महाराज म्हणले, घडी घडी काळ वाट याची पाहे. अजून किती आहे अवकाश, आयुष्य मोजावया बैसला मापारी. तुकारे व्यवहारी संसाराच्या दिनचार घडी काढेरा, दिनचार घडी काढेरा. दुनिया मुसाफिर पार, दुनिया मुसाफिर पार. दिनचार घडी काढेरा,
नव माय संभाजी हाय. हा असं वा. महाराज म्हणले दिन 4 घडी का जिना दुनिया मुसाफिर खाना. लक्षात ठेवा. महाराज म्हणले हे मुसाफिर खाना म्हणजे पाहुणे जसे येतात आणि जातात अशा पद्धतीचं आहे. राजे आये महाराजे आये या कोई नाही रही पाए. 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्र 88. 33 कोटी देवता मर गए परे काल के फांसी. चमका अजब तड़ाका बे तू क्या जाने लड़का बे. देह जाईल देह जाईल देह जाईल काळ्याच राहणार आहेत. वाजवा. बाकी जाणार आहे. देह जाईल जाईल त्याशी काळोबा काय. देहा पाचाचा आणीला उसना शेकी ज्याचा त्याला देणेला. शेवटी ज्याचं त्याला द्यावं लागतं. माया हो तुम्ही लग्नाला चालल्या की एखाद्या बाईची पोत आणता उसनी. तू येणार आहे का शांती नाही मग तुही पोत देते का. ती म्हणते नेन माय मला नाही याचं म्हणलं तिचा का खार घालायचा. बाबर जुन्या बायाचा विश्वास. 1,20,000 रुपये तोळ्याचं सोनं विश्वासानं सहज देऊन टाकतात. खेड्यात चालतं बरे. आणि ती बाई लग्नाला जाते आणि लग्नावून आल्यावर पहिल्यांदा काय करते नवऱ्याच्या हातात चाबी देते. आपल्या इकडे भाषा बोलतो जरा किंजी. बरोबर आहे ना. कुंजी. हां ही कुंजी घ्या आणि कवाड उघडा. काय म्हणजे ही कुंजी घ्या आणि कवाड उघडा. नवरा म्हणतो तू कडे चालली बोंबलेत. असं तू कुठं चालली. ती म्हणते अहो त्या शांतीची पोत आणलेली आहे ती नेऊन देते पहिल्यांदा. आणि जातीन तिच्या हातात पोत देते. शांताबाई ही तुमची पोत आणि अशी चिमटा काढते. असं दिली बरं ध्यान ठेवा. बरोबर आहे. ठेवता येतं का उसणं नाही. तसं महाराज म्हणले हे देह उसणं आणलेला आहे. शेवटी ज्याचा त्याला द्यावा लागणार आहे. महाराज म्हणले द्यावं लागणार आहे आणि जावं लागणार आहे. बरोबर आहे ना. देह लक्ष द्या उसणं द्यावं लागणार आणि देहाला जावं लागणार. आजा मेला पंजा मेला बाप मसना नेला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. पंढरी वाचून तुझा ठाव नाही कोठे. आता जागा रे भाईनो जागा. चोर निजल्या नाडुनी भागा. आता जागा रे भाईनो जागा. आता जागा रे भाईनो जागा. जागा होऊन काय करा. उठा जागे भारे
विनंती केली. तुम्ही सनकादिक संत मनविता कृपावंत एवढा करा उपकार देवाचा अंगा नमस्कार तुका मने मजा आठवा मुळ लवकरी पाठवा एवढा करा उपकार देवाचा अंगा नमस्कार अनाथ पराधी पतित आगळा परिपाया वेगळा नका कर. मी अनाथ आहे, अपराधी आहे, देवाला माझा नमस्कार. काय सांगा देवाला? तुका म्हणे मज बोला, तुका म्हणे मज आठवा आणि मूळ लवकरी कुणाला तरी मला घ्यायला पाठवा. जगाच्या मालकाला निरोप दिला संभाजी बुवा आणि जगाचा मालक घ्यायला आला. लक्ष देऊन ऐका ना, धृतराष्ट्राचा शेवट आगीत जळून झाला आणि 42 वर्ष त्रास सहन करणाऱ्याला जगाचा मालक घ्यायला आला. जगाचा मालक घ्यायला आला. पाहुणे घराशी कृष्णा महाराज आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. झोपडं होतं महाराजाचं पण त्याच्यात जगाचा मालक येऊन झोपडा असू द्या पण मनाची श्रीमंती पाहिजे. मी म्हणतो आज या दोन्ही पोराचं कौतुक करायला पाहिजे. दोघंही पुण्याला कामाला आहेत पण अंतकरण किती मोठं आहे. एखादा म्हणला असता अरे आपण जगण्यासाठी घरदार सोडून पुण्यात गेलो आणि एवढा खर्च किमान ₹1,00,000 तरी आजचा खर्च आहे. 1,00,000च्या कमी तर होणार नाही असा माझा अंदाज. मग या पोरायचं कौतुक केलं पाहिजे का नाही महाराज? टाळ्या वाजवा एकदा त्यांच्यासाठी. आपल्या वडिलाच्या आठवणीत आज हा कार्यक्रम जे करतायत याची श्रीमंती पाहिजे. एक बोलू तुम्हाला, पैशानं श्रीमंत असणारी माणसं एवढा मोठा कार्यक्रम नाही करू शकत. तिथं मनाची श्रीमंती लागते महाराज. चांगल्या कामात खर्च करायला, लोकायला जीव घालायला, अन्नदान काय असं क्या बात आहे. जोडून या धन धन जोडा पण उत्तम व्यवहार आहे. आणि मग करा काय? उदास विचारे वेच करी. अरे आपल्या बापानं आपल्यासाठी एवढं करून ठेवलं, मग आपण त्याच्या आठवणीत एवढं केलं, मग काय झालं? बोला, लक्षात ठेवा. मी बोलणार आहे पुढं. मला सांगायचं काय, मनाची श्रीमंती असली पाहिजे. तुकाराम महाराजाचं झोपडं होतं पण तिथं मनाची श्रीमंती असल्यामुळं जगाचा मालक येऊन बसला. तुम्ही बघा, बंगला असतो एखादा, कुत्रं पाहत नाही त्या बंगल्याकडं कोणी, आणि त्याच्याजवळच एक पत्राचं घर असतं, तिथं रोज 10 माणसं येऊन चहा पितात. आपल्या खेड्यातलेच उदाहरण सांग, बरोबर आहे ना? आणि त्याच्या बंगल्याकडं कोणी नाही जात महाराज. लोक ते कोणाचा बंगला आहे? अरे मरू देन, ते काय बंगला जाळायचा त्याचा बंगला, त्या दारात कुत्रं जात नाही म्हणतात, बरोबर आहे ना? कुत्रं येऊ नये म्हणून कुत्रं ठेवलेलं असतं पुन्हा. मला बोलणं कळते ना तुम्हाला? बरोबर आहे ना? लक्षात ठेवा, बरोबर आहे का? मनाची श्रीमंती पाहिजे ना. तुकाराम महाराजांच्या झोपड्यात जगाचा मालक आला म्हणून म्हणतात, मेरा छोटा सा संसार हरि आ जाओ एक बार. मेरा छोटा सा संसार हरि आ जाओ एक बार.
बोलवतात, म्हणतात ना किती आनंदी आनंद, म्हणा किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या, म्हणा जसं येईल तसं. किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. भूमीवरी पडावे आकाश पांघरावे, ताऱ्याकडे पहावे या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. किती आनंदी आनंद या, त्याच्यासाठी गोड लावलं मला. लक्षात ठेवा, आनंद पाहिजे ना, आनंद आला पाहिजे. तुकाराम महाराजाला जगाचा मालक घ्यायला आला. भगवंत म्हणले चला मी तुम्हाला घ्यायला आलो. तुकाराम महाराज म्हणले मी एकटा येणार नाही, मग माझ्याबरोबर कुणाकुणाला यायचं जरा विचारू द्या. मग गावात आले. चला माझ्याबरोबर वैकुंठाला. मला भगवंत घ्यायला आले. कोणी महाराजाच्या शब्दावर विश्वास ठेवला नाही. तुकाराम महाराजाच्या शब्दावर लोकांचा विश्वास नव्हता. तू तर सोपान महाराज आहे. तुकाराम महाराजाला पागल म्हणले लोक, आणि भजन करणाऱ्याला पागलच म्हणतात. आता या दोघा भावाला, शिवाजीरावला आणि माणिकरावला चांगलं म्हणत नसतील लोक. पागल आहे दोघं पोर आहे. अरे कायला एवढ्या पैशाचा महाराज आणाव, तू काहून पोटाव पाय द्यायला आमच्या, हा त्याचं इच्छा आहे त्यानं आणलं, बरोबर आहे ना. आणायचा आपला इथला जवळचा, भागून घ्यायचं. तू तसाच मर चिरगुट चोख ह्या, बरोबर आहे ना, बरोबर आहे ना. लक्षात आलं का. त्याचं काय, त्याची इच्छा आहे त्यानं केलं, बरोबर आहे ना. बरोबर आहे ना. लक्षात ठेवा, ते हे जमत नाही काही लोकाला. हे एवढं तुम्ही तुमचा खर्च करत असले तरी काही पटत नाही. ते आपल्याला पटलं नाही बा, तू फाशी घे तू, बरोबर आहे ना. आता तू दुसरं करतो काय आता, त्या अरे ज्याची त्याची इच्छा असते ना. असं थोडंच आहे काय, आपल्याला जे पटलं ते दुसऱ्याला पटलं असं थोडंच आहे, सांगा बरं. मला लक्षात घ्या, जमत नाही काही लोकांना. कोणी महाराजाच्या शब्दावर विश्वास ठेवला नाही. शेवटी महाराज घरी आले आणि बायकोला म्हणले जिजे तू तरी ठेव मायावर विश्वास, तू तरी चल मायाबरोबर वैकुंठाला. जिजाबाई म्हणे बघा तुम्हाला जायचं तर जा, करमलं तर राहा, नाही करमलं तर माघारी या. वैकुंठ शब्दाचा अर्थ पत्नीला सुद्धा न कळावा एवढं विलक्षण जीवन विठ्ठलराव महाराजांना अनुभव. महाराज म्हणले नका येऊ माझ्याबरोबर वैकुंठाला, पण मला वाटं लावायला गोपाळपुऱ्यापर्यंत चला. मग देहू आणि परिसरातले लोक महाराजाला वाटं लावायला येतात. आणि मग महाराज म्हणतात बाबा हो, ज्यांच्यापर्यंत मला जाऊन पोचता आलं नाही त्या सर्वांना सांभाळणं जड नाही. कुत्र्याला चतकोर अर्धी भाकर टाकतो, तुला 1-2 खाऊ घालतो, याच्यापेक्षा तुझ्याबद्दल आमच्या अंतकरणात मोठी जागा नाही. आणि तो अन्न खातो, या अन्नाचा घास तुझ्या मुलाच्या रक्ताच्या थेंबानं बनलाय, बघ तुला जेवायचं का नाही जेवायचं. असं बोलल्यावर काय जेव्हा वाटणार आहे. या बोलण्याला धृतराष्ट्र कंटाळला. असं बोलल्यावर जेव्हा वाटेल का माणसाला. काही माणसं आम्हाला नेतात आणि बायकोला म्हणतात ए वाढ महाराजाला, अजून अर्धी वाढता येईल, पुन्हा भेटत नसतंय वाढ. मग अशा घरी जेव्हा वाटेल का माणसाला. तुका म्हणे जया संकोच दर्शने तया ठाया जाणे अनुचित. अशा घरी जेव्हा वाटणार आहे का, जेव्हा वाटत नाही. महाराज चटणी भाकर असू द्या पण प्रेम पाहिजे. चटणी भाकर असू द्या पण प्रेम पाहिजे ना. प्रेमान भोजन होतं माणसाचं, लक्षात ठेवा. या बोलण्याला धृतराष्ट्र कंटाळा आणि भीमाला बोलायचं जमत नव्हतं. काही माणसाला बोलणं जमत नाही. मी बिमार पडलो ना, आमच्या गल्लीतल्या बाया मला भेटायला आल्या. म्हणे महाराज काय झालं. म्हणलं एवढू नको, हाय मी अजून दमदरदर्शी. म्हणजे महाराज काय झालं. म्हणलं ताप आला बा. प्रत्येकीने MBBS MD झाल्यासारखं मला चेक केलं. एकीने इथं हात लावला, म्हणे इस्त्यावान तापले. त्याच्या त्या बोलतात बरं, म्हणे इस्त्यावान तापले. दुसरीने इथं धरलं, म्हणे 100च्या पुढं वाटतंय. तिसरी म्हणे अंगाला हात सुद्या लावू दे ना. म्हणलं लावू नको, लांब उभी राह. एक बिचारी लांबच उभी राहिली. म्हणे महाराज काय झालं. म्हणलं ताप आला. ताप पण सांगून सांगून मनच ताप यायला लागला. किती वेळ सांगू. म्हणे येऊ जा ताप आला तर, पण याच तापामुळं काल आमचा पाहुणा मेला. म्हणलं उठ होय घराच्या बाहेर ओठ. 5 रुपयाचा पार्लेजी घेऊन आली. मी जगल असं तर बोल ना, नाही तर मी मेल्यावर कोणाला खाऊ घालती बिस्किट आहे.
बोलायचं कळत नाही. पेशंटला भेटाय गेल्यावर माणसानं कसं बोलावं? पॉझिटिव्ह बोलावं ना, त्याचं ऊर्जा वाढेल असं बोलावं, त्याला बरं वाटेल असं बोलावं. ते पेशंटवर किती दुःखी असू द्या ना, बाहेर आल्यावर काय चर्चा करायच्या तर करा, पण तिथं त्याच्याकडे गेल्यावर अहो काय नाही ना, नॉर्मल आहे, तुम्ही लयच मनाला लावून घेता बाबा. तुमच्यापेक्षा तर आमचा पाहुणा बिमार होता, याच्यापेक्षा 15 दिवसात तर टरांग झाला. टरांग बरोबर आहे का? टन झाला म्हणा 15 दिवसात. आपल्या इकडंच बोलतो, बरोबर आहे ना. आणि तुम्ही काय हे धरून बसले का ना, ह्या दुखण्याला असं थंडी धरून बसल्यावानी द्या झटकून द्याल असं बोलावं, बाहेर निघून यावं आणि बाहेर आल्यावर म्हणावं मरते गड्या हे आता. राहत नाही ते गंज आपण म्हणलो, पण त्याचं काही खरं वाटत ना. बाहेर आल्यावर म्हणा काय म्हणायचं होतं, बरोबर आहे का नाही. पण तिथं गेल्यावर तर ते त्याला ऊर्जा मिळेल असं बोला ना, बरोबर आहे का नाही. बोलणं कळलं पाहिजे. एक बाई नवऱ्याला घेऊन दवाखान्यात गेली आणि डॉक्टरला म्हणे, डॉक्टर साहेब सांगा तुम्ही येईल काहीतरी समजून. ते डॉक्टर म्हणले, हो टायमावर गोळ्या घ्या, टायमावर जेवण करा, त्याच्याशिवाय तुमची तब्येत बरी होणार नाही. ती बाई मधीच बोलली, हां मी पण महिना झाले ते सांगायले टायमावर जेवा, टायमावर गोळ्या घ्या, नाही तर असे डॉक्टरच्या मड्यावर पैसे घालणं लागतात. त्याच्याच तोंडावर म्हणून गेली. काय बरं वाटलं असेल त्याला सांगा तुम्ही. माऊली म्हणतात बोलणं आलं पाहिजे. ज्ञानेश्वरी सांगितलं, साच आणि मवाळ, मितुली आणि रसाळ, शब्द जैसे कल्होळ अमृताचे, बोलो ऐसा बोले जेने बोले विठ्ठल डोले. मधुरावाणी संभाजी महाराजाचं प्रमाण सांगितलेलं बघू. काय मधुरावानी ओठी, तुका म्हणे वाव पोटी, आणि यांनी मुखी अमृताची वाणी, आणि देह देवा पावडेच्या कारणी, देवाचे कारण, बरोबर. देह देवाचे कारणी. बोलणं चांगलं असावं माणसाचं. चला मला बोलवलं तुम्ही कशामुळं? बोल. मला बोलवलं आज कशामुळं? मी कीर्तनकार आहे म्हणून बोलवलं ते तर आहेच, पण माझं बोलणं चांगलं आहे म्हणून बोलवलं. बरोबर आहे ना. किती सोपं आहे. माझं बोलणं चांगलं आहे म्हणून तुम्ही मला बोलवलं. अहो मोठ्या महाराजांना लोक बोलवतात, मग महाराजच आहे ना कीर्तनकार. मग नवीन कीर्तन करणारा असू नाही तर ज्येष्ठ असू द्या, पण कीर्तनकारच आहे ना. मग लोक बोलवतात का? ज्याचं बोलणं चांगलं आहे त्याला बोलवतात. बोलणं चांगलं असलं पाहिजे ना. अहो गावातला माणूस आवडीचा कोणता असतो, त्यानं पैसे नाही देऊ द्या, हो म्हणतात लय गोड माणूस आहे, देव कशामुळं? लय छान बोलणं आहे त्याचं. कधी कोणाला बिचारा टाकून बोलत नाही. कधी एखाद्या लहान पोरग जरी असलं तरी त्याला अरुतुरे बोलत नाही. शिव तर त्याच्या तोंडातून ऐकलीच नाही अजून. अहो लय गोड माणूस आहे तो बोलण्यावर. हे बघा, झाड जाणीजे फुले आणि माणूस जाणीजे बोले. झाडाला ओळखलं कशावरून? फुलावर. मोदीला लोक चांगलं म्हणतात. भेटले का तुम्ही मोदीला? होय, मोदीला भेटले का तुम्ही? मग तुमचा चुलता आहे का मोदी? तुम्ही मोदीला चांगलं म्हणता का नाही? मग मोदी चुलता आहे का तुमचा? तुम्ही भेटले का? नाही भेटले. नाही नात्याचा नाही रक्ताचा नाही, मग चांगला का? भाई और बहनों तुम मुझे आशीर्वाद दो. कळलं माझं बोलणं दुसरं काय. बोलण्यानंच माणसाची पहिचान असते ना. काही लोक मला भेटतात कधीतरी या, आणि ते फेटा काढल्यावर कोट काढल्यावर असं ओळखू येत नाही ना लगेच. मग असं कुठं बसलं चहा घ्यायला वगैरे तर ते असे पाहतात, आणि मग काय म्हणतात बघा, पाहून झालं ना ते असे आपल्याकडे पाहतात, आपण त्याच्याकडे पाहतो. बरं आपल्याला त्याची ओळख लागत नाही, लागली तर आपण पटकन बोलू ना, आणि त्याला लागत नाही. मग बोलणं सुरू झालं की ते म्हणतात, महाराज तुम्ही सोपान महाराज आहे का? म्हणायचं हो.
लय टाइम झाले तुम्हाला पाहालो, पण तो पटकान कोट नसल्यामुळं तुम्ही काय ओळखू ना, पण तुमचं बोलणं ऐकलं आणि मग ओळखलं तुम्हाला. कळलं माझं बोल? तुम्ही बोलले की म्हणला हेच आहेत आता, ते लक्षात आलं का? बोलण्याहून माणूस कळत असतं, लक्षात येते ना. मग बोलणं चांगलं असावं. भीमाचा तेवढाच प्रॉब्लेम, ताकद होती पण बोलाय जमत नव्हता ना. या बोलण्याला धृतराष्ट्र कंटाळला आणि रात्रीच्या टायमाला वनात गेला. ज्या वनात गेला त्या वनाला आग लागली. ऐकताय ना? दोन्ही डोळ्यांना आंधळा आणि आगीपासून बचावासाठी पळायचा आणि आगीतच जाऊन पडायचा. चटके लागून 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 ज्याचा शेवट झाला तो भारताचा एका काळचा सम्राट. भारताच्या सम्राटाचं कथा आहे बरं, काही चरित्र आहे. वनव्यात पेटलेल्या आगीत जळून जावं लागलं भारताच्या सम्राटाला. या उलट तुकाराम महाराजांचं जाणं बघा. 42 वर्ष समाजात राहिले, पण 42 वर्ष समाजाचा त्रास सोडून तुकाराम महाराजांना काही पाहिलं नाही. तुकाराम महाराजा एवढा त्रास देवाभाऊ आजच्या कीर्तनकाराला नाही. लोक आपल्याला देऊन देऊन किती त्रास देतात, 1000चा नाही तर 2000चा. याच्यापेक्षा काय बरं, आज तर तो बी नाही आहे का नाही. तुकाराम महाराजांसारखा त्रास आहे का आपल्याला? प्रवासाचा आहे. मी रात्री आता भामचंद्र डोंगरलाच होतो, लाईव्ह कीर्तन पाहिला असेल तुम्ही. रात्री जिथं तुकाराम महाराजांना 15 दिवसात साक्षात्कार झाला त्या भामचंद्र डोंगराचा मोठा सप्ताह मी रात्री तिथं होतो. आता इथे उद्या कुरुळीला आहे आपल्या चाकणजवळ. मग इकडून तिकडं तिकडून इकडं शांताबाई, बरोबर. आता हे त्रासच आहे ना. मग अर्धेच डोळे उघडायलेत आज. 2 तास झोप झाली ना, 2-3 तास झोप झाली. मग हा त्रास आहे प्रवासाचा. पण तुकाराम महाराजाला मंबाजी गोसाव्याने काठीने मारलं. असा त्रास आपल्याला आहे. गावातल्या लोकांनी रागराग केला. कोपला पाटील गावीचे लोक, कोपला पाटील गावीचे लोक, कोपला पाटील गावात रहावे कोण्या बळे, गावात रहावे कोण्या बळे, काय खावे आम्ही कुणीकडे जावे, काय खावे आम्ही कुणीकडे जावे. काय खावं कुणीकडे जावं. गावातल्या माणसांनी रागराग केला. एवढा त्रास तुकाराम महाराजांना दिला. ऐकताय बरं, तुकाराम महाराज एवढा त्रास आज आपल्याला नाही आहे. लक्ष देऊन ऐका.
जुन्या लोक एवढा त्रास आहे का माणसाला? काही माणसं म्हणतात खूप त्रास येऊ महाराज जीवनात. अरे उद्या राजे होणार होते राम, आणि आज रात्री कळलं 14 वर्षाच्या वनवासाला जायचं. एवढा त्रास आहे माणसाला? बोला, एवढा त्रास आहे? नाही. लक्षात ठेवा, एखादी बाई म्हणते महाराज लग्न झाल्यापासून एक दिवस सुखाचा नाही जीवनात, माझ्या एवढा त्रास जगात कोणत्या बाईलाच नसेल. ऐकताय माया हो? उद्या राजाची राणी होणार होती अयोध्येची सीतामाता, पण संध्याकाळी कळलं की हे सगळे अलंकार आणि भरजरीत वस्त्र काढून उद्यापासून 14 वर्षाच्या वनवासाला जायचंय. आहे एवढा त्रास कुणाला? नाही. अरे ज्याच्या इशाऱ्यानं हे जग चालतंय त्या जगाच्या मालकाचा जन्म जेलमध्ये झाला. एवढा त्रास आहे आपल्याला? अरे जन्म झाल्याबरोबर सख्या आईवडिलाला सोडून गोकुळात जावं लागलं. एवढा त्रास आहे आपल्याला? वयाच्या 7व्या दिवशी पुतना मारायला आली. एवढा त्रास आहे आपल्याला? चला बोला. अरे काही दिवस गोकुळात राहावं लागलं, पुन्हा गोकुळ सोडून वृंदावनात जावं लागलं. आहे एवढा त्रास? काही दिवस गोकुळात राहावं लागलं आणि गोकुळ सोडून पुन्हा मथुरेत जावं लागलं. आहे त्रास? अरे मथुरा सोडून सुद्धा पुन्हा द्वारकेत जावं लागलं. आहे एवढा त्रास? अरे देव असून त्रास चुकला नाही. एवढा त्रास आज आपल्याला नाही. गावातल्या माणसाने रागराग केला आणि या त्रासाला महाराज कंटाळले. माया हो बोला तुम्ही आता. एखाद्या मुलीला सारखा सासरचा त्रास झाला की आठवण कुठली येते? महिला मंडळ बोला ना. तुमचा 1,500चा हप्ता आला नाही का? तुम्ही एवढ्या टेन्शनमध्ये काऊन बसल्या? कालच देवा भाऊन एका आमदाराला झापलं, तुमची योजना बंद होणार नाही. तुम्ही बोला माया हो बोला. पोरायला शाळा शिकून नोकऱ्या नाही, तुम्ही अंगठ्यावर नोकरी लागल्या. सरकारी पगार आहे तुम्हाला, तरी एवढ्या ताणात काऊन बसल्या बिचाऱ्या हो? बोला. एखाद्या मुलीला सारखा सासरचा त्रास झाला की कुठली आठवण येते? बोला, माहेरची. बरोबर आहे ना? पण आता सासूरवास राहिलाय का? नाही. मान्य करता एवढं चांगलं आहे. आता सासूरवास नाही देवा भाऊ, आता सुनवास आहे. माझ्या लहानपणी एकच ऐकाय भेटायचं, सासू कशी भेटती, सासू कशी भेटती, सासू कशी भेटती, सासू कशी भेटती. नवरा कसा भेटतो ही चर्चाच नसायची बरं का. सासू कशी भेटती, सासू कशी भेटती, सासू कशी भेटती, सासू कशी भेटती. आता 2-4 सासा एकत्र येतात आणि चर्चा करतात, महाराणी येतीच कशी, ठेवते घरात का काढती लाता मारून घराच्या बाहेर. बरं येतीच कशी ही चर्चा नाही. आमची चर्चा झाली मग अशी, येतीच का नाही ही चर्चा आहे सध्या. पहिल्यानं असं म्हणायचे, चांगली बायको मिळाय काय पाहिजे? बोला, चांगली बायको मिळाय काय पाहिजे? नशीब. आता बायको मिळायलाच नशीब पाहिजे. एका पोराला म्हणलं तुला लग्नासाठी पोरगी कशी पाहिजे? म्हणे फक्त जिवंत. बस अपेक्षात राहिली नाही म्हणे महाराज आपल्या. पहिले सासरचा त्रास, आता सुनवास आहे, आता सासूरवास राहिला नाही. बरोबर आहे ना? बरं, बायकोची पावर माणसाला लग्नाच्या दिवशीच कळावी. एकूण 1000 माणसं घेऊन जावं लागतात, तेव्हा तिकून वाघीण एकटी येते. नाही कळलं का तुम्हाला? त्या दिवशी तिची पावर कळायला पाहिजे माणसाला, नाही काय? गाव लक्ष द्या माणसा. एवढा त्रास, सासरचा त्रास झाला की आठवण कुठली येते? बोला, माहेराची. म्हणते काय म्हणते बघा. जाच सासूचा सोसेना कुणी माहेरात फेरेना, जात सासूचा सोजना, कुणी माहेरात फेरेना. हो जात सासूचा सोजना, कुणी माहेरात फेरेना.
बघा. बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला. अग बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला. माझ्या मुलाच्या घराला, माझ्या मुलाच्या घराला. बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला. तुकवाय वडाचाच तुमच्या पाया पडते उपगले सासरी आता मला माहेराची न्यावं. सोडवाय वडा जात तुमच्या पाया पडते हो. त्या जाचातून मला सोडवा आणि मला आता माझ्या माहेराला घेऊन चला. आपलं माहेर कोणतंही जाईन गे माये, तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया. आपुल्या माहेरा जाईन मी. माझे माहेर पंथी ओले भिवरेच्या तीरी आहे, भिवरेच्या तीरी माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी आहे, भिवरेच्या तीरी, भिवरेच्या तीरी. सगळ्यांचं माहेर कुठे आहे? पंढरपूर. वा यासाठी ढोक महाराजाची गाय घे बरती. योगायोगानं ते महाराजाचं ऑपरेशन झाल्यामुळं सुट्टी भेटली द्यायला. महाराज म्हणे लक्ष द्या माझ्याकडे. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. योगायोग असतो एखाद्या गोष्टीचा. एखादं काम निर्विघ्नपणे पार करणं हे देवाच्याच हातात असतं बरं, हे आपल्या हातात काही नसतं. लक्षात ठेवा. म्हणून याजसाठी केला होता अट्टहास, बोला शेवटाचा दिवस गोड व्हावा. आता शेवट गोड कोणता? प्रमाणानं अभंग जुळवा आपण. शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा, बेटी रखुमाईच्या वरा. याजसाठी केला होता अट्टहास, मरण माझे मरोनी गेले, मज केले अमर. याजसाठी केला होता अट्टहास, अमर आहा खरे की पहा खोटे, ते किंवा हे. याजसाठी केला होता अट्टहास, जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. याजसाठी केला होता अट्टहास, काळ गुलाम सलाम करी, तू कया घरी राबतसे. याजसाठी केला होता अट्टहास. लक्ष देऊ नाही का? आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. याजसाठी केला होता अट्टहास, ज्याचे गरजता पोवाडे कळी काळ पाया पडे. याजसाठी केला होता अट्टहास. तुकाराम 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 तुकाराम
केला हा पुरुषार्थ. महाराज म्हणले मृत्यूच्या डोक्यावर पाय देऊन सदेह वैकुंठ गमन करणं हा पुरुषार्थ. सामान्यावर विजय मिळणं पुरुषार्थ नाही हा. शेळीचा कान कोणी बी धरतं. वाघाचे दात मोजायला त्याला छत्रपती संभाजीराजेच लागतात. वा 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 वा. एवढे वर्ष झाले तरी संभाजीराजाचंच नाव घ्यावं लागतं वाघाच्या बाबतीत. शेळीचं काय, त्याची काय दखल घेते कोणी नाही. लक्षात ठेवा, महाराज म्हणजे सिंहाच्या जबड्यात घालोनी हात मोजीन दात ही जात मराठ्यांची, पण ती कोणाची? छत्रपती संभाजीराज. शेळीचा कान. तसं सामान्यावर विजय काय? मेलेल्याला मारून फायदा आहे का? एखादं कुत्रं पहा तुम्ही, भाकरी पळवतं आणि माणूस असा रागान काठी घेतो आणि मग ते लोळून घेतं. माझं बोलणं कळतं का तुम्हाला? मग ते कुत्रा असं पायवरी करतं मग माणूस मारतं त्याला. दुसरं मग अरे हाण ना, काय हाणू त्या मेलेल्याला काय मारू, बरोबर आहे ना? हा तिकडे ते अगोदर इवळायला लागलं म्हणतात, त्याला मारून काय करायचं, बरोबर आहे का नाही? तसं सामान्यावर विजय मिळवणं पुरुषार्थ नाही, मृत्यूवर विजय मिळवणं पुरुषार्थ आहे. आणि महाराज म्हणले मानव देह घेऊन या निजधामा गेले, कळीच्या काळा माझी वर्तले. मानव देह घेऊन या निजधामा गेले, प्रयाण काळी दे विमान पाठविले, कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तवले. मानव देह घेऊन या निजधामा गेले, निरावणे सकळा संताप सविले. देवांनी लक्षात ठेवा, हे पुरुषार्थ हा आहे सामान्यावर विजय मिळवून. म्हणून याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. ऐकताय आता? दोन शब्दाकडे लक्ष द्या, एक अट्टहास आणि दुसरा शेवट गोड. अट्टहास कशासाठी केला हा आहे प्रश्न, त्याचे उत्तर तिथंच आहे. शेवटचा दिवस गोड व्हावा याजसाठी केला होता अट्टहास, पहिलं उत्तर. दुसरं आताने चिंतीने पावलो विसावा याजसाठी केला होता अट्टहास. जोड्या लावा, कळतात ना? हां. कुंटली या धावा तृष्णेची या याजसाठी केला होता अट्टहास. नाममंगळाचे तिने गुणे याजसाठी केला होता अट्टहास. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी याजसाठी केला होता अट्टहास. आता दिवस चारी खेळी मेळी याजसाठी केला होता अट्टहास. शेवट गोड होणं म्हणजे काय हा आहे प्रश्न. उत्तर आहे का? आताने चिंतेने पावलो विसावा, शेवटचा दिवस गोड व्हावा. कुंटली या धावा तृष्णेची या, कळतंय ना? शेवटचा दिवस गोड व्हावा. कौतुक वाटे झाली या वेचाचे, शेवटचा दिवस गोड व्हावा. नाममंगळाचे तेणे गुणे शेवटचा दिवस गोड व्हावा. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी शेवटचा दिवस गोड व्हावा. आता दिवस चारी खेळी मेळी शेवटचा दिवस गोड व्हावा. कधी शेवट गोड? अंतकाळी ज्याच्या नामाली मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा. विठोबा यासाठी केला होता शेवटचा दिवस गोड व्हावा. आता चिंतीने पावलो विसावा, कुंडली या धावा तृष्णेची या. अभंगाचा अर्थ तुमच्या समोर कळल असा मांडलेला आहे. कैलासवासी प्रस्तावना मोठी होती पण अर्थ प्रस्तावनेतच दडलेला आहे. हां. कैलासवासी मंदाजी बाजीराव लोकडे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त हा कार्यक्रम त्यांचे दोनही सुपुत्र माणिक भाऊ आणि शिवाजी दादा यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. आणि खूप दिवसापूर्वी मला दादांनी फोन केला. मी मध्ये त्यांना 2 फोनही केले. म्हणलं दादा होत असेल कॅन्सल तर करा, कारण प्रवास आता इथं आलो न उद्या पुन्हा तिथंच जायचं. म्हणजे मी रात्री जिथं होतो तिथून उद्याचं कीर्तन फक्त 20 किलोमीटर आहे, 20च किलोमीटर. पण तेवढ्या यासाठी आता पुन्हा 900 किलोमीटरचा प्रवास वाढला. 455 किलोमीटर जिंतूर आहे, बरोबर आहे, मी मॅपला पाहिलं. आणि पुन्हा आता 455 जाणं, 900 घरून 50 येणं, घरून जाणं 100, 55 हे 100 किलोमीटर. 1000 किलोमीटरचा प्रवास या 2 तासासाठी आहे. कीर्तनाचे पैसे नसतात.
कीर्तनाचे काय याचे पैसे आले? हे प्रवासाचा कंटाळा येतो माणसाला, हे सोपं नाही ना. बरं रोज आहे ना 2 आणि 3 तास झोपायचं जोक आहे. 4:30ला घरी आलो आम्ही, ते त्या समृद्धीचे उपकार म्हणून 4:30ला घरी आलो ना, बरोबर आहे ना. नाही समृद्धी नसती तर इथं येऊन आंघोळच करणं लागली असती. बरोबर आहे ना. मग ते उपकार ते 2-3 तास झोपलो आणि पुन्हा आता हे सोपं नाही हो. एखादं मग बसलेलं म्हणाल अरे होत नाही तर करतो का शाल मग. बरोबर आहे ना, असंही म्हणाल. मी शिवाजी दादाच ना नाव तुमचं, माणिक दादा. माणिक भाऊंना 2 वेळ म्हणलं दादा जरा प्रवासाचं. अहो म्हणले महाराज असं करू नका, मी पण पुण्यालाच राहिला आहे, मलाही तिकडूनच यायचं आहे, तुम्ही टाळू नका म्हटलं. तर आता आम्हालाही कुठं अशी धावपळ, एवढी धावपळ नाही ना, सोपं नाही. पण मला गोड वाटलं. आणि या रीडरचं काय असावं काय माहीत, इथं वावरात जरी गेले कीर्तनाला तर तेवढाच आनंद येतो. तिकडं त्या वावरात जाऊन तुम्ही ट्रॅक्टरन बैलगाड्यान ह्या मरणाच्या धुळण गिळण, हरभऱ्यात गाड्या घालायच्या, तुरीत घालायच्या, कुठून गाडी आली की, पण ती मजा वेगळीच आहे. बरोबर आहे का नाही. आनंदच येतो. पावर काही काही जागेत आनंद वाटतो आहे का नाही. पण हा कार्यक्रम या दोघा बंधूंनी आयोजित केला आपल्या वडिलाच्या आठवणीत. आपुलिया हिता जो आशे जागता, धन्य माता पिता तयाची आकुळी, कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा. आणि त्या लेकरांच्या हाकेला ओ देऊन शिवाजीराव माणिकराव मंडप भरून माणसं बाहेर तेवढेच आहेत. नाही ते कामधंद्याचे दिवस आहे, लोक पैसे देऊन यायला तयार नाही. पण तुमच्या दोघावर परिवारावर असलेल्या प्रेमामुळं माणसानं आजच्या दिवस कामं बाजूला ठेवली, सगळ्यांनी कामं बाजूला ठेवले बरं का. आणि बहुसंख्येने या ठिकाणी मंडळी उपस्थित आहे. म्हणून मी तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देईल. आणि जाता जाता एकच सांगेल की बघा, आपल्या वडिलाचे आईचे आपल्यावर खूप उपकार असतात. मी तर म्हणतो आपल्या आई वडिलामुळं आपल्याला हे जग पाहायला मिळालं, याच्यापेक्षा मोठा काय उपकार आहे. अरे या जगात आपण आलो हे उपकार त्यांचेच आहे ना. आपल्यावर ऋण आहे. पहिलं ऋण आहे देवाचं. शास्त्रानं 3 ऋण महत्त्वाचे सांगितल्या. पहिलं आहे देवऋण, देवाभाऊ. पहिलं आहे देवऋण, दुसरं आहे साधू ऋण आणि तिसरं आहे मातृपितृ ऋण. बसू द्या झालं 5 मिनिट लक्ष द्या. पहिलं देवऋण, दुसरं साधू ऋण आणि तिसरं मातृपितृ ऋण. ऐका, म्हणून अशा कार्यक्रमातून या 3ही ऋणातून माणूस मुक्त होत असतो. देवाचं चिंतन होतं म्हणून देव ऋणातून मुक्त, साधूची आठवण होते म्हणून साधूच्या ऋणातून मुक्त, आणि निमित्त आई वडिलाचं आहे म्हणून मायबापाच्या ऋणातून मुक्त. पिंड पदावरी दिला आपुलिये करी, माझे झाले गया वर्जन, पिटले पितराचे ऋण. आपण हे केलं पाहिजे बरं का. हे बघा, सावडण असेल, 10वा असेल, 13वा असेल, 14वा असेल, 6 मासा असेल, वर्ष श्राद्ध असेल, हे आपण केलं पाहिजे. कारण आपल्या हिंदू धर्मानं आपल्याला घालून दिलेली ही परंपरा आहे. ही परंपरा आहे, लक्षात ठेवा. म्हणून आपण महिन्याला वर्षाला पितर पक्ष करतो का नाही, आपल्या पितरांना जीव घालतो का नाही, बोला. वर्षातून एकदा, लक्षात ठेवा. पितृपक्ष म्हणतात त्याला. कारण आपल्यावर यांचे उपकार आहे आणि त्या उपकारातून उत्तराय होण्यासाठी शांत बसा. हां, शाळा सुटली आता. हां, शाळा आपली बी सुटणार आहे 5 मिनिटात. आपला क्लास राहिला ना जरसं शिकवायचं राहिलंय मग थांबायचं आपल्याला. हां, आणि आपल्याकडे विद्यार्थी लय वयस्कर आहे त्याच्यामुळं चांगलं शिकवावं लागणार आहे. लक्ष द्या माझ्याकडे, लक्ष द्या. बघा, मग आपल्या आईवडिलाचे आपल्यावर उपकार आहे. आपल्या आईवडिलाच्या उपकारातून आपण कधी उत्तराई होऊ शकत नाही. मी प्रमाणानं बोलेल तुम्हाला. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूप, नसल प्रमाण कळत तर हिंदी चित्रपटातला अनुभव सांगतो. ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है, धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है. आपल्या घरातलं चालतं बोलतं दैवत मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. आपल्या घरातले हे दैवत आहेत. म्हणून आपल्या घरातलं चालतं बोलतं दैवत जर काय असेल तर आपले मायबाप आहे. म्हणून महाराज म्हणतात मायबाप हे आपल्या घरातलं चालतं बोलतं विद्यापीठ आहे, चालतं बोलतं मंदिर आहे, चालतं बोलतं देवालय आहे. पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा 28 युग झाले उभा आहे. आईवडिलाच्या सेवेमुळे उभा आहे. आईवडिलाच्या सेवेमुळे उभा आहे ना. एक बोलू तुम्हाला, कोण्या महाराजाचं ऐकू नका. थोडा वेळ लक्ष द्या, माझा भाव वेगळा आहे. कोण्या महाराजाचं ऐकू नका,
जगात कोणाचंच ऐकू नका, काही फरक पडणार नाही. तुमच्या मायबापाचं ऐका, तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण या जगातला एक बी बाप पोराचं वाईट व्हावं म्हणून चिंतत नाही, आणि या जगातली एक माय पोराचं वाईट चिंतत नाही. ऐका, फक्त तुमच्या मायबापाचं जरी ऐकलं ना बाद झालं. काय कोणाचं ऐकायची गरज आहे महाराज, लक्षात ठेवा. कारण आपल्या लेकराचं हित, अरे पुत्राच्या विजये पिता सुखावत. पोरग जसं जसं मोठं होईल ना, याचा सगळ्यात जास्त आनंद कुणाला असेल ना, तर आपल्या मायला आणि आपल्या बापाला असतो. आपण मोठं झाल्याचा आनंद पुत्राची वार्ता, पुत्राची वार्ता, पुत्राची वार्ता, पुत्राची वार्ता, पुत्राची चांगली बातमी आईच्या कानावर यावी, शुभ ऐके जेवी माता तैसे राहो. सगळ्यात जास्त आनंद देवा भाऊ आपल्या मायला आणि बापाला असतो, बरोबर आहे. आपण मोठं झालो ना, हे दोन माणसालाच वाटतं, मायला आणि बापाला, आणि एक आपल्या परमार्थातल्या गुरुला. आपल्यापेक्षा मोठं झालेले गुरु पाहू शकतात, पण कोणते? परमार्थातले, राजकारणातले नाही. राजकारणातल्या गुरुला वाटतं शिष्याईन बॅनरच चिटकत राहा आणि माझ्या नावानं घोषणा देत राहा, बरोबर आहे ना. परमार्थातल्या गुरुला वाटतं आपुल्या पदी बैसवेल. मग गुरु कोणता? लक्षात ठेवा बरं का. आपणा सारिखे करती तत्काळ काळ नाही काळ वेळ. हा, हे संत, हे परमार्थातले गुरु आपल्याला मोठं झालेलं पाहू शकतात. लक्षात आलं का. आणि आई वडील आपल्याला मोठं झालेलं पाहू शकतात. म्हणून जीवनात माय बापाचा आशीर्वाद असेल ना, कुणाच्या आशीर्वादाची गरज पडत नाही. सपने टूट जाते हैं, जिंदगी में अक्सर ऐसे मोड़ आते हैं, लेकिन आशीर्वाद हो माँ बाप का तो रास्ते के कांटे भी फूल बन जाते हैं. लक्षात माय बापाचा आशीर्वाद असेल ना, महाराज म्हणतात, इस प्यार में बेवफाई का झरोखा नहीं होता, हर रिश्ता इतना अनोखा नहीं होता, पनाह कर दो जिंदगी माँ बाप के कदमों पर, क्योंकि यही वो सच्चा प्यार है जिसमें धोखा नहीं होता. आपल्या निस्वार्थ प्रेम करणारं ऐसी कळवळाची जाती, ऐसी कळवळाची जाती, करिला भाविन प्रीती, करिला भाविन प्रीती, ऐसी कळवळाची जाती, ऐसी कळवळाची जाती, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं है, माँ देती है दुआ, सबसे बड़ी है माँ,
स्वामी असेल त्याला माय नसेल तो भिकारी आहे. मुलीचं माहेर कुठपर्यंत चांगलं आहे? जोपर्यंत आई वडील जिवंत आहे तोपर्यंत माहेर चांगलं आहे. मायबाप गेले की माहेरचे दरवाजे बंद असतात. या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र कोणतं असेल तर ते आई वडील आहे. आणि ज्याच्या जीवनातले 3 बहिणी आहे ना तुम्हाला, बरोबर आहे ना, आज त्या 3 बहिणींना बघा, पोराचं प्रेम आईवर असतं आणि पोरीचं प्रेम बापावर असतं. पोराचं आणि माईचं जास्त जमतं जुळतं आणि पोरीचं आणि बापाचं जुळत असतं. घराला सांभाळणारा बाप असतो पण बापाला सांभाळणारी घरातली मुलगी असते. घराला पोसणारा बाप असतो पण बापाला आधार देणारी पोरगी असते. एखाद्याची आई गेली ना तर नंतर त्याच्या आईची भूमिका बजावणारी त्याची पोरगी असते, मुलगी असते ना, लक्षात ठेवा. म्हणून मी सांगेन या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र मायबाप आहे. मायबाप गेले की मायेचा सागर आटला म्हणून समजा. बाळांत या शब्दाचा अर्थच असा आहे, झालं व्यवस्थित तर बाळ, नाही तर अंत, याला म्हणतात बाळांत. आई जेव्हा मुलाला जन्म देते तेव्हा आईचा सुद्धा पुनर्जन्म होत असतो. करंगळी कापल्याच्या वेदना आपल्याला सहन होत नाही, पण शिजरची परिस्थिती असताना ईदभर पोट कापून जन्म देणारी फक्त आई असते. पण माझी विनंती आहे तुम्हाला, हे बघा, आज खऱ्या अर्थानं तुम्हाला मुंजाजीरावला जर श्रद्धांजली द्यायची असेल तर कोणती द्यायची माहिती आहे का? ज्याचे आईवडील वेगळे राहतात, काय कारण असेल मला माहीत नाही. तुम्ही चुकले असाल किंवा त्यांच्याकडून चूक झाली असेल, पत्नीकडून झाली असेल, आईकडून झाली असेल, मला त्याच्यात पडायचं नाही. कुणाकडून चूक झाली मला याच्यात जायचं नाही. पण आजच्या दिवशी ज्यांचे आईवडील वेगळे राहतात त्यांना हातपाय पडून संध्याकाळी आपल्या घरी घेऊन या, हीच खरी श्रद्धांजली आहे. बाप जीवनात 2दा रडतो महाराज. एकदा आपली पोरगी सासरला निघाली पहिल्यांदा तेव्हा, आणि दुसऱ्यांदा आपले पोरं घराच्या बाहेर काढून देतात तेव्हा. अरे आपला बाप बैठकीत आला ना तर बैठकीत कुणाची हिंमत होत नाही बोलायची. लोक म्हणतात बस आता बोलू नका, पाटील बोलतील ती पूर्व दिशा. पण जेव्हा पोरग घरातून बाहेर काढताना तदनंतर तो बाप गावातल्या कोणत्याच बैठकीत दिसत नाही. लोक म्हणतात सप्त्याची मीटिंग झाली तुम्ही आले नाही, कोणत्या तोंडाने मीटिंगमध्ये बोलू. आपल्या बापाला आपल्यामुळं जर मान खाली घालायची वेळ येत असेल तर आपण या जगात नसलेलं बरं. काय आपला अर्थ फायदा या जगात राहून. त्या मी खूप मोठा कार्यक्रम केला माझ्या आईवडिलाचा, देवाभाऊ हे सगळी मंडळी होती. मी असताना आहे, आता आहेत माझे आईवडील, त्यांचा पूजन सोहळा केला मी खूप मोठा मागच्या जानेवारीमध्ये. जवळपास 20-25 हजार लोक, 200-400 महाराज, 10-12 आमदार, खासदार, महाराष्ट्रातले नामवंत कीर्तनकार एका दिवशी आणले तिथं, ऐका. आणि सांगू, त्या सेवेचंच फळ म्हणून येणाऱ्या 30 डिसेंबरला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या आईची पुण्यतिथी आहे. आणि त्यांच्या आईच्या पुण्यतिथीनिमित्तानं दिल्लीमध्ये भारतातून 15 माताचा सन्मान आहे आणि त्याच्यात एक नाव माझ्या आईचं आहे. त्या आईवडिलाच्या सेवेचं ज्ञानोबारायांची कृपा आहे. पुरुषोत्तम महाराज, विशाल महाराज आणि मी, आमच्या तिघांच्या आईचा सन्मान दिल्लीमध्ये होणार. त्यामध्ये योगी आदित्यनाथजींची एक आई आहे, देवेंद्रजींची एक आई आहे, गौतम गंभीरची एक आई आहे, धोनीची एक आई आहे, स्मृती मानधनाची एक आई आहे. लक्षात ठेवा, असे 140 करोड जनतेतून 15 आहेत. अजून काय मिळायला पाहिजे आपल्याला. हे उपकार ज्ञानोबारायांचे आहे, माऊलींचे आहे. म्हणून म्हणतात ज्ञानबाई माझी अनाथाची माय, ज्ञानबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित न पाययाती कुळाचा विचार, न पाययाती कुळाचा विचार, भक्त करुणा कर, ज्ञानाबाई न पाययाती कुळाचा विचार. ज्ञानोबारायांमुळे आहे. किती देवान द्यावा अजून मारा देवा भाऊ. आपण माऊलीचे उपकार विसरू नाही शकत. जर ज्ञानोबाराय तुकाराम महाराज आपल्या जीवनातून बाजूला काढले ना, आपलं शून्य जीवन आहे, शून्य. अरे कोण खाणार आहे आपल्याला.
हे उपकार ज्ञानोबारायांचे, तुकाराम महाराजांचे. मी तर म्हणेल आपल्या जन्म देणाऱ्या मायबापापेक्षा उपकार आपल्या माऊलीचे जास्त आहे, तुकाराम महाराजांचे जास्त आहे. लक्षात ठेवा. पण त्या ज्ञानोबारायांच्या आशीर्वादानंच आज आम्ही तुकाराम महाराजांच्या आशीर्वादानं आज इथं आहोत. मग आपल्यावर संताचा आशीर्वाद असावा, कारण संत हे मायबापच असतात. तुम्ही संत माय बाप. आपल्या जीवनात मायबापाची भूमिका संत पार पाडत असतात. म्हणून पुन्हा एकदा मी या दोघाही बंधूंना, माणिकदादा आणि शिवाजीदादाला धन्यवाद देईल. खूप गोड कार्यक्रम ठेवला दादा तुम्ही, आणि कोणती कसर ठेवली नाही. म्हणजे कीर्तनकारच चांगला असावा असं नाही, त्याच पद्धतीचे वादक, त्याच पद्धतीचे गायक, साऊंडही गोड छान लावलं दादा, खूप सुंदर लावलं. गावातले मी त्याला, गावातलेच आहे का? हो, टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. वा, चांगल्याला चांगलं म्हणा. मी एवढं बोललो तर त्याची ऊर्जा अजून वाढेल काम करण्याची, बरोबर आहे ना? म्हणून मी धन्यवाद देईल. आणि घेत राहा नॉलेज, याच्यात घेत राहा. आज ही लहान गोष्ट नाही. तू चांगला माईक लावणं म्हणजे आम्हाला सुख देणं तुझ्या हातात आहे. आम्ही यांना सुख देईल बोलण्यानं, पण त्याच्या अगोदर तू आम्हाला चांगलं सिस्टीम देणं गरजेचं. म्हणून तुलाही मी धन्यवाद देतो. काय चॅनलचं नाव आहे बाळा तुझ्या? संत कीर्तनवान. संत कीर्तन या चॅनलवर हे कीर्तन व्ह्यू वाढाव्या, लाईक मिळाव्या, म्हणून हळूहळू वेळ लागेल तुला, पण क्वालिटी जप, ब्रँडेड ठेव, आहे का नाही? मर्सडीजची कुठं जाहिरात नसती महाराज, बरोबर आहे ना? मर्सडीज गाडीची जाहिरात पाहिली का तुम्ही कुठं चिटकवलेली? नाही. ब्रँड असतं. त्याच्यामुळे छान कर. खूप मोठं काम होतं मीडियाच्या माध्यमातून, आहे का नाही? म्हणून त्यालाही धन्यवाद देतो. त्याच्याही चॅनलला आपण सबस्क्राईब करा. चांगलं परमार्थिक काम करतो. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. बरोबर 1 वाजला बघा. 1 मिनिट कमी नाही, 1 मिनिट जास्त नाही. सर्वांच्या चरणी सेवा समर्पित. आणि या ठिकाणी वाणीला विराम. तुम्हाला चेहऱ्यावरून वाटतं की मी बोलावं, पण मी पुन्हा येईन, बरोबर आहे ना? परत कधी आल्यावर भेटूया. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. ज्ञानेश्वर माऊली महाराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली.